पाहतात मायमावी न्यूज चॅनल। खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक 28 जुलै 2024 रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने संवाद सभा व भव्य पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला। सदरील सोहळा सारा सिटी येथील ऐश्वर्या हॉटेल येथे दुपारी 1:30 वाजता घेण्यात आला। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस माननीय जितेश जगताप, सदस्य माननीय उत्तमाना गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी रंधवे, खेड तालुका अध्यक्ष माननीय विजयभाऊ वाघमारे, माननीय अरुण भाऊ चाबुकस्वार, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय विशाल भाऊ आडाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांसह मायमावली न्यूज चॅनलचे संपादक हनुमंत भेदे, पुणे नगरीचे पत्रकार सुशील गजशिव, महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजचे पत्रकार गौतम पाटोळे यांचा यावेळी शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी करण शिवशरण, दीपक जगतकर, सूरज कांबळे, सुधीर राऊत, प्रशिक वानखेडे, सचिन खरात, प्रशांत ढवळे, अशोक पवार, विजय भिसे, लक्ष्मण धोत्रे, अमोल सकाटे, कल्पनाताई माने, चंद्रकलाताई माने यांना यावेळी पक्षप्रवेश देण्यात आला। यावेळी रुपालीताई वाघमारे, विशाखाताई कांबळे, दुर्गेश यादव, राजू कांबळे, प्रथमेश वाघमारे, अरविंद बोदडे, योगेश नरवाडे, गौतम कांबळे, विकास बर्डे, भरत गायसमुद्रे, अनिल बचुटे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन व बहारदार सूत्रसंचालन माननीय विजयभाऊ वाघमारे यांनी केले। तसेच यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय संदीपजी रंधवे, खेड तालुका अध्यक्ष विजयभाऊ वाघमारे यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्या आता आपण ऐकूया। मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी आनंद पाटील श्रीरामे, विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे। त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज या स्थापन शहरामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या वतीने व पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी संवाद मेळावा तसेच पक्षप्रवेश याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आणि हा कार्यक्रम होत असताना ते लाडके नेते आणि त्या पक्षाचे प्रमुख दीपक केदार, आपला जो नेता आहे तो केवळ असा साधा सुद्धा फक्त येऊन भाषण ठोकणारच नाही, तर प्रत्येक ठिकाणी ऑन द स्पॉट प्रत्येक ठिकाणी काळाकाळातील लोकांना त्यांना करण्याच्या प्रत्येकाची जाणीव आहे, म्हणूनच त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो आणि धीरे त्यांचं पूर्ण महाराष्ट्रभर काम चालू आहे आणि असा नेता आपल्याला लाभलेला आहे। त्यामुळं पुढच्या 1 महिन्याच्या काळामध्ये मी स्वतः खेड तहसील तसेच आळंदी तसेच पुणे शहरामध्ये पण पुणे शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात एक धडक मोर्चाचं आयोजन करणार आहे। एवढं बोलतो। जय गुरु। संघटन वाढलं पाहिजे, दीपक भाईंचे विचार जे त्या ग्राउंड लेवलवर गेले पाहिजेत, की आता घाबरायचं काम कारण नाहीये, कारण आपल्या पाठीमागं भाईंसारखा मजबूत हाते आणि म्हणून ते आपली संघटना बळकट करायची आणि हे काम माझंच नाही, हे पिकअप असलेल्या प्रत्येकाचं आहे, खेळातल्या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे। म्हणून आपल्याला पक्षवाढीचा कार्यक्रम आणि भाईंना विधानसभेत कसं पाठवता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून या तालुक्यामध्ये एकजुटीने काम करण्याचं गरजेचं आहे, एवढं मी आवाहन करेन। आणि येणाऱ्या काळामध्ये मी महाराष्ट्राची जी काही बॉडी उपस्थित आहे, जितेश भाई आहेत, बाळासाहेब शेंडगे आहेत, आमच्या अरुण चाबुकस्वार आहेत, योगचे अध्यक्ष आहेत, पश्चिमचे अध्यक्ष आहेत, यांना मी धन्यवाद सांगू इच्छितो की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये गाव हॉस्पिटल शाखा निर्माण करू, ऑल इंडिया पॅन्थर तिथं शाखा निर्माण होती आणि यापेक्षा मजबूत संघटन झालेलं दिसेल, एवढं मी सांगतो। आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, परत आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय भीम, जय पॅन्थर।